नशीब वेळेत पोचले। काय रे, काय झालं? माहित नाही, पण लायब्ररी मध्ये काहीतरी झालंय। चल मी पण तिथेच चाललोय। चल चल। आई शपथ, लायब्ररीत काय झालं? गौरी, तू काही केलं नाहीये ना? मी जाताना असं काही नव्हतं मॅडम। मग कोणी केलं हे सगळं? हा? आय वॉन्ट टू नो हू डिड दिस। प्रिंटर काय आपोआप चालू झाला का? नाही ना। म्हणजे तो कोणीतरी चालू ठेवला ना? कोणी ठेवला? खरंच नाही माहिती मॅडम। मी जाताना सगळं नेहमीप्रमाणे नीट बंद केलंय की नाही चेक करून निघालो होतो मॅडम। आवरात आहे सगळं। हो हो। या सगळ्या मागे कोण आहे हे शोधून काढावंच लागेल। ते जे कोणी असेल, यावेळी त्याला किंवा तिला शिक्षा अभिमन्यू सर नाही, शिक्षा मी देणार। ज्यांनी कोणी हे केलंय ना, त्याला 5,000 रुपये फाईन भरावीच लागेल। माझ्या विनाच होतो हल्ली प्रवास माझा, बजलाच येत नाही आता तयास माझा। माझी दिशाच म्हणते जाऊ तुझ्या दिशेने, तू भेटशी नव्याने, तू भेटशी नव्याने, तू भेटशी नव्याने। वाह, गाइस, लायब्ररी जाऊन बघा, अख्खी लायब्ररी माहीच्या कवितेने भरली आज। काय सांगतो? येस। कित्येकदा तरी माझे असेच होते, प्रत्येक चाहुलीने मन मोहरून जाते, आधी कधीच आपण न भेटल्याप्रमाणे तू भेटशी नव्याने। वाह, क्या बात है माही। गौरीला सांगायला पाहिजे, तू भेटशी नव्याने। कोण आहे हा माही? काय सॉलिड आहे यार। अख्ख्या कॉलेज मध्ये आज तो आणि त्याची कविता मस्त ट्रेंडिंग वर आहे, वाच ना। बापरे, गोष्ट रागिणी मॅम पर्यंत पोहोचली म्हणजे आता काही खरं नाही। हे सगळं झालं कसं यार? खरंच माझ्यामुळे तर ते बटन सुरू नाही राहिलं ना? अरे देवा, आता परत ही गोष्ट जर अभिमन्यू सरांना कळली तर नवीन प्रॉब्लेम। गौरी, 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 अगं गौरी, गौरी, तुला माहितीये का, तिकडे त्या रागिणी मॅम आहेत ना, ते कंप्लीट नावाप्रमाणेच झाल्यात, एकदम रागिणी। कारण आज कॉलेजभर फक्त माही माही आणि माही चाललंय ना, म्हणून। कसं काय माझ्या हातून ते बटन सुरू राहिलं काय माहिती? काय तुझा हक्क? तू म्हणजे काल लायब्ररीमध्ये तू होतीस? हो। अरे देवा। गौरी, कोणाला काही बोलली नाहीयेस ना तू? नाही, म्हणजे अजून तरी नाही। अजून तरी म्हणजे? हे बाई, नंतर पण कोणाला काही बोलू नको। नको, कॉलेजच्या प्रॉपर्टीचं नुकसान केलं ना तर 5,000 रुपये दंड आहे। आणि आता हे सगळं तू केलेस हे कळलं ना तर तुला दंड भरावा लागेल। आणि दंड सोड, हे सगळं त्या रागिणी मॅमना कळलं ना तर मग सगळंच संपलं। आणि गौरी, अण्णांना कळलं तर परत सगळं नोकरीवर येईल ग। मला पण काय गरज होती यार संध्याकाळचं तिथं जायची?
नाही मला डाऊट होताच. मला सांग, लायब्ररीत सगळ्यात शेवटची तूच होतीस ना? म्हणजे हे सगळं जे झालंय ते तुझ्यामुळेच झालंय ना? मॅम माझं एकदा ऐकून घ्या. मी ऐकूया ना. आता प्रिन्सिपल सकट सगळे एकत्रच ऐकूया काय ते. मॅम सर, एक्सक्यूज मी सर, ये इकडे. सर, कॉलेजमध्ये हा जो काही गोंधळ झालाय ना त्याची कल्प्रिट तुमच्या समोर आहे. लायब्ररी भर पेपर पसरले होते. 250 कॉपीज वाया गेल्या. वेस्ट ऑफ पेपर, एनर्जी, मनी, एव्हरीथिंग. काय करायचंय त्याचं? रात्रभर तो प्रिंटर सुरू राहिला होता ते वेगळंच. सर, तो जर बिघडला असता तर कितीत पडलं असतं आपल्याला? ते काय नाही, कॉलेज रूल प्रमाणे हिला 5,000 रुपयांची फाईन भरावीच लागेल. गौरी, या म्हणतात ते खरंय का? नाही सर, मला सांगा, गौरी काम करते कुठे? कॅन्टीन मध्ये. मग ते लायब्ररीत कशाला जाईल? बरं, समजा गेली तरी 250 कॉपीज का काढेल? आणि एवढ्या उत्साहात पटापट करायला ते काय कुकर मध्ये वरण भात बनवायचा आहे का? मला असं वाटतं ना, दुसरं कोणीतरी असेल. वाटलं बिटलं काही नाही, हीच मुलगी होती. हो सर, मी ऐकलंय हीच होती तिथे. मला हे कळत नाहीये, हे कसं काय होऊ शकतं? सर, आत येऊ? प्लीज या. महाशब्द, बरं झालं तुम्ही आलात. मला सांगा, तुम्ही होतात लायब्ररीत? शेवटचं लायब्ररीत कोण आलं होतं? गौरी आली होती मॅडम. हे सगळं या मुलीमुळेच झालंय. बघा ना, म्हणून तर एक शब्द निघत नाहीये तोंडातून. नाही, पण मी गौरीला तिकडे पाहिलंच नाही. हा शब्द आहे. मला सांगा, तुम्ही होतात तिथे? मग तुम्हाला कसं कळलं की गौरी आतमध्ये आहे? म्हणजे तुम्ही तिथे नव्हतातच? हो, म्हणजे मॅडम, मी ते बाहेर एका मुलाची सही घ्यायला गेलो. व्हॉटएव्हर. अभिमन्यू सर, तुम्ही काल संध्याकाळी लायब्ररीत गेला होतात का? मी तिथे गेलो होतो विंदा आणि कुसुमाग्रजांच्या काही कविता मला चाळायच्या होत्या त्याच्यासाठी. आणि मी आतमध्ये असताना सर बाहेरनं कुलूप लावून तसेच निघून गेले. अभि, तू आय मीन अभिमन्यू सर, तुम्ही का वाचवताय तिला? मी वाचवतोय गौरी? उलट मला वाचवलं निनाद सरांनी. ते जर आले नसते वेळेत तिथे धावून, तर मी रात्रभर त्या लायब्ररीमध्ये अडकून पडलो असतो. हो सर, मी काल रात्री आलो होतो इथे. वॉचमनने मला अडवलं. अर्धा तास हुज्जत करत होता माझ्याशी. आणि एक मिनिट, लेट्स कम टू द पॉइंट. सर, हे एवढं सगळं तुमच्यामुळे झालंय असं म्हणायचंय का तुम्हाला? हो. सर, हे नुकसान झालंय त्याचं काय करायचंय? कोण भरपाई करणार आहे? या सगळ्याची जबाबदारी कोण घेणार? मी. या सगळ्याची जबाबदारी घ्यायला मी तयार आहे. निघताना मी लाईट्स बंद करायला गेलो. माझं बोट कदाचित त्या बटनाला लागला असेल, बटन सुरू झालं असेल आणि त्या मशीनमधनं हे सगळे प्रिंट आउट निघाले असतील.
तुझी काही चूक नाही, तू गेलीस तरी चालेल. जा. जा. सर, या सगळ्याची जबाबदारी माझी होती. जे काही नुकसान झालंय त्याचा जो काही दंड असेल तो मी भरा. चला, लेक्चरची वेळ झाली. या सगळ्याची जबाबदारी कोणाची आहे हेही आपल्याला कळलंय. त्यामुळे त्याच्यात आता उगाच वेळ नको वाया घालवा. ज्यासाठी आपण इथे आलोय ते शिकवण्याचं काम करूया. चला, येतो सर. माही कोण आहे? म्हणजे कविता छान केली आहे. स्टुडंट आहे का? होता 25 वर्षांपूर्वी. आपल्याच कॉलेजचा, सगळ्यांची मनं जिंकणारा, सगळ्यांचा लाडका माही. यार, त्या माहीची ना हिस्ट्री काढली पाहिजे. तो कोण होता, त्याचं खरं नाव काय होतं, आणि त्याचा फोटो मिळाला ना तर मज्जाच येईल. गौरी, छान झालंय हा जेवण. छान जेवण करतेस. थँक्यू मॅम. हे घ्या, हे तुमचे पोहे. कमाल होता हा माही. अरे हे बघा, कोण आहे हा माही? माहीची कविता यामध्ये आहे. खूप वर्षांपूर्वी याच कॉलेजमध्ये होती. पुन्हा सुरू व्हायला पाहिजे. ही कविता आहे ना, ही सोविनियर मधलीच आहे. पुन्हा सुरू व्हायलाच पाहिजे. आणि काय ग, तूच कॉपीच काढलेस आणि उलट मला विचार. सगळेच मिळून जाऊया प्रिन्सिपल सर. हळू बोल ना, काय करते? ही गौरी, तर रागिणी मॅम काय बोलल्या का ग तुला? सगळे मिळून जाऊया प्रिन्सिपल सरांकडे. तुला सांगितलंच नाही ना. म्हणजे रागिणी मॅम ओरडणार होत्या, पण तेवढ्यात तिथे अचानक अभिमन्यू सर आले आणि अभिमन्यू सरांनी वाचवलं यार मला. अभिमन्यू सर? अभिमन्यू सर? हो. आणि एवढंच नाही बरं का, त्यांनी कोणाला कळू नाही दिलं की आम्ही एकत्र होतो. अनु, अरे माहीची कविता तर यामध्येच आहे. पहिलो सोविनियर पुन्हा सुरू व्हायला पाहिजे. सोविनियर सुरू व्हावं असं वाटत असेल तर सही कर. हा, म्हणजे करणारच आहे मी साईन. सोविनियर पुन्हा सुरू व्हायलाच पाहिजे. आपण सगळे मिळून जाऊया प्रिन्सिपल सरांकडे. सोविनियर. तू भेटशी नव्याने. अयो, प्रेम कविता कॅन्डिंग मध्ये. अयो राम देव स्वामी तिरुपती. कविता कोणाची? तुझी असते काय? ए, कोणासाठी असते पण तुम्ही? तुला माहित असते काय? अभिमन्यू सरांना कळलं तर कॅन्डिंग साठी एंड बंद. फेकते कविता. अण्णा, पण फक्त माझ्याकडेच नाहीये तो कागद. बघा ना, इथे बसलेल्या प्रत्येकाच्या हातात आहे. राम देवा, हे ते अभिमन्यू सरांना बाहेरून करण्याच्या आत मीच त्यांना बातमी देतो म्हणतो मी. हे तू पण दे. हे तू पण दे. अयो, ये गौरी, त्या प्रिन्सिपल कॅबिन मध्ये चाय फास्ट एकदम. कविता म्हणजे काय असतं? कविता म्हणजे आयुष्याला लय सापडल्यानंतर जी सुचते ती असते कविता. कवितेला व्यक्त होण्याचं स्वातंत्र्य असतं, पण व्याकरणाचं बंधन देखील असतं. कोणाला काही शंका असेल तर विचारा. विचारा, काही मनामध्ये असेल तर अगदी मोकळेपणाने विचारा. आज कवितांचा तास आहे, त्यामुळे नेहमीपेक्षा आज जरा बंधन कमी आहेत. विचारा. सर, कवितेबद्दलच आहे, पण कविता आपल्या पोर्शन मधली नाहीये. अरे वा, आपल्या पोर्शनच्या बाहेरच्या कविताही वाचता तुम्ही? आनंद झाला मला ऐकून. कोणाची कविता आहे? कवी माही. कोणाची?
डायरी दे ना please. नाही ना सायली दे ना. घे घे. अगं असं काय करताय दे. मला प्लीज डायरी दे ना. काय आहे अगं खूप महत्वाचं आहे. नाही दे ना ना. दे ना प्लीज सायली ऐक ना दे ना डायरी. सायली डायरी दे ना. अगं खेळून दे ते सायली अगं दे ना. सायली दे ना डायरी. का ती करतेयस? अगं घे काय कसला गोंधळ चाललाय? देवा तुला चिडता येतं? आज चक्क तुझा आवाज अख्ख्या कॅन्टीन मध्ये घुमलाय. क्या बात आहे? अरे तन्वीचा जीव आहे त्या डायरीत. डायरीला हात लावला की मग तिचा आवाज ऐकायचा. असं काय आहे या डायरीत? माझ्या पर्सनल गोष्टी आहेत जरा. तन्वी थापा मारू नकोस. त्यात माझ्या कवितेच्या ओळी लिहिल्यात, वाचल्यात मी, आणि मला पूर्ण हक्क आहे त्या वाचण्याचा. ते इकडे कवीला माहितही नाहीये की तो कोणाच्या तरी प्रेमात पडलाय. मी माझ्या मनातली कविता लिहिली आणि तू कवीच्या मनात काय असेल ते. अमेझिंग. ही कविता त्याला पहाटे सुचली असावी, तेही रात्रभर झोप न आल्याने. करेक्ट आहे. अमेझिंग. तुला कसं? दचकायला काय झालं? प्रेमात पडलेला माणूस इतका भयानक दिसतो? माझी कविता वाचून तू जे लिहिलंयस त्यावरून तूच हे शोधलंस, ओळखलंस की मी प्रेमात पडलोय. मग आता कोणाच्या प्रेमात पडलोय हेही तूच सांग. थांब, हे बघ, आज तुला हे सांगावंच लागेल. सोविनियर मधली कविता फाडून तू जिला दिलीयस ना तिच्या. तुम्हाला कुठे मिळाली? सर सर ही कविता फक्त माझ्याकडेच नाहीये तर कॉलेजमधल्या प्रत्येकाकडे आहे. आणि काल लायब्ररीमध्ये याच्या 250 प्रती छापल्या गेल्या होत्या. हे सगळं या मुलीमुळे झालंय. नाही, पण मी गौरीला तिकडे पाहिलंच नाही. तुम्ही का वाचवताय तिला? सर, हे नुकसान झालंय त्याचं काय करायचंय? या सगळ्याची जबाबदारी कोण घेणार? या सगळ्याची जबाबदारी घ्यायला मी तयार आहे. तुझी काही चूक नाही. तू गेलीस तरी चालेल. अभिमन्यू सर काय होणार का सर? काळच्या लायब्ररीमध्ये एक चंट स्टुडंट आहे का, त्यांनी त्याच्या प्रेम कविता पूर्ण कॉलेजभर पसरवल्या सर. ते काय बरं त्याचं नाव असतं, हा माई म्हणून असतं सर. त्याने लिहिल्या होत्या सर. ते प्रेम भीम झूट बकवास नानसेन्स हे इथं चालत नसतं सर. त्याच्या या प्रेम कविता सर ते काही मुळे कॉलेजच्या कॅन्टीन मध्ये घेऊन आले सर. सर यात कॅन्टीनची काय पण मिस्टेक नसते सर. सर तुम्ही म्हणत असता तर मी त्या माईला कॅन्टीन में नो एंट्री करने के, कॅन्टीनच्या बाहेर बॉर्डर लगाने के, ज्याचं काण्यावर प्रेम आवडे का त्यानेच कॅन्टीन में आणे का. हा
सर 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 त्या मुलाला सर चांगली शिक्षा करा सर, अशी शिक्षा करा सर ते आपण त्या पावभाजीचा कांदा बघा त्याची सर त्याची आणि सर त्याच्या पहिले पहिले त्या माईला शिक्षा करा सर. हा हे काय काय थ्रिलर पण आहे. हो तुम्ही मलाच काय विचारताय? तुम्हीच छापले ना 250 प्रती. तू भेटशी नव्याने काय कविता आहे. वा माई. नुसती कविता नाही, प्रेम कविता आहे. अभिमन्यू सर, जुन्या सोव्हिनियर मध्ये माहीच्या काही कविता सापडल्यात. तुम्ही एकदा वाचून बघा. खूप उत्तम कवी होता माही. माझ्या विनाच होतो हल्ली प्रवास माझा, बजलाच येत नाही आता तयास माझा. माझी दिशाच म्हणते जाऊ तुझ्या दिशेने, तू भेटशी नव्याने, तू भेटशी नव्याने.